ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उल्लेख श्रीमद भागवत पुराणामध्ये स्वतः नारद मुनी करतात. वासुदेवचा अर्थ आहे जो प्रत्येक कणामध्ये समाविष्ट आहे, जो दिसतो पण आणि अदृश्य रूपाने संपूर्ण सृष्टीला पण चालवतो. हेच नाव श्रीकृष्णाचं आहे आणि हे स्वरूप भगवान नारायण विष्णू यांचं आहे. पालनकर्ता, रक्षक व करुणाचं साक्षात रूप. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, बालक ध्रुवने पण याच मंत्राचा जप केला होता. ना वय मोठं होतं, ना कोणतेही साधन होतं, ना कोणतीही सुविधा होती. बस साफ मनाने व अतूट भक्ती होती. ध्रुवने जंगलात बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला. त्यांनी भगवत नारायण यांना साक्षात दर्शन देण्यासाठी भाग पाडलं. ह्याच कारणाने जे ध्रुवला अटल पद प्राप्त झालं, जे आज पण आकाशामध्ये ध्रुव ताराच्या रूपामध्ये स्थिर आहे. ही कथा केवळ इतिहासाची पण ह्या मंत्राची जिवंत शक्तीचं प्रमाण आहे. या मंत्राची शक्ती ही आहे की ह्या मनाला तो शांत करतो, भय व चिंता काढून टाकतो, अहंकार काढून टाकतो व आत्म्याला देवाशी जोडतो. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जो व्यक्ती खऱ्या मनाने या मंत्राचा जप करतो त्याची मनोकामना अवश्य पूर्ण होतात. जर ते धर्म व भक्तीच्या मार्गावर असतील तर नाम जाप हे स्वार्थ नाही तर श्रद्धेने करत असतील तर देव नेहमी त्यांच्या सोबत असतो.